एव्हरीवन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर खरं सांगते, कालच्या म्हणजे काल आमची तर एवढा भारी पाऊस झाला की विचारच करू नका. आणि अजून पण आमच्या अंगणासमोर पाणी साचलेलं आहे. आणि आज सकाळी पण झाला होता भरपूर. आणि तुम्हाला एक सांगू का, मी मिशोवरून ही ट्राउझर मागितली होती. आणि खरं सांगते, थोडीशी मला ही फिट आली, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कसा कपडा ॲडजस्ट केला आहे, पण तो सुद्धा मॅचिंग नाही आहे. चला ते सगळं जाऊ द्या. पण आज मी जाणार आहे थोडंसं मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे म्हणत मला ना, ही जी नोज रिंग तुम्हाला दिसत आहे ना, तर ही मी चेंज करणार आहे आणि खडा घेणार आहे, कारण मला ही नको वाटत आहे. त्याच्यामुळेच ना मला ही जी नोज रिंग आहे ना, तर ती चेंज करायची. आणि खरं सांगते, जेव्हा कधी मी व्हिडिओ बनवते ना, तर माझा भाऊ असं मुद्दामून गाडी जी आहे ना, तर तो वाजवतो. पण ना आबाळ खूप जास्त आलेले, मी ना डोकं धुतलं होतं, त्याच्यामुळे ना माझा अवतार थोडासा असा झाला आहे. पण मी ह्याला सुद्धा चांगलं करून घेते. हे बघा, भरपूर आबाळ आलेलं आहे. आता जस्ट माझा भाऊ सुद्धा गेला. आता जर पाऊस जर नाही आला तरच आम्ही जाऊ शकतो. जर पाऊस आला तर एखाद्या वेळेस आमचं जाणं नाही होणार. मी जाण्यासाठी तयार झाले, पण माहिती नाही आता जर पाऊस जर वाढला तर आम्हाला जाता पण येणार नाही. मी नाही कुर्ती घातली, पूर्ण फायनल लुक. पाऊस पण थांबलाय आणि आता ना मी आणि आई आम्ही दोघी पण झालेला आहोत गेवरायला. आणि एकतर ना खरं सांगते, खूप दिवसांपासून मला जायचं होतं, कारण मला ही जी नोज रिंग आहे ना, तर ती चेंज करायची आहे आणि दुसरी घ्यायची. तर त्याच्यामुळेच ना आता आम्ही चाललेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता, चांगलं झालेलं आहे आमच्या इकडे. हे बघा, आई पुढं, तिच्या मागं मी. हे बघा, एवढं पाणी साचलंय ना, हे बघा एकदम तळ साचल्यावानीच. एकतर आम्हाला ना खूप दिवस झालं पाऊसच नव्हता, आणि त्याच्यातल्या त्याच्यात पाऊस जर आला ना, एकतर खूप जास्त पाणी साचून जाते. आणि तुम्हाला एक सांगा, मी ना माझे केससुद्धा कट करणार आहेत. तर हे शेवटचीच बारी माझ्या केसांना पाहत आहे, कारण मला ना स्टेप कट टाकायचं आहे केसांना. आणि हे माझे केस मी सारखेच असेच असतात, पण आता मी याला स्टेप कट टाकणार आहे. मी ना शॉपमध्ये आलो थोडीशी खरेदी करायला, पण खूप टाईम होऊन गेला आहे. माझी केसांना वरती बांधून दिली. खूप सारे ऑप्शन आहेत इथं ना. मला ह्या काश्मीरी बांगड्या पण दिसल्यात, ज्या प्रत्येक मुलीला हव्या असतात. एव्हरीवन गुड मॉर्निंग. तर आज ना दुसरा दिवस आहे, आणि कालचा ना माझा शॉपिंगचा जो मी व्हिडिओ बनवला होता ना, तर तो मी अर्धा शूट केला, कारण तो मी पूर्ण काही करू नाही शकले. आणि एकतर ना मला काल जायला पण खूप सारा उशीर झाला होता. आणि तुम्ही पाहू शकतात, मी नाही नोज रिंग केली ती पहिली मोडून, आणि इथे ना मी हे खडे केलेत, कारण माझ्या कानात खडेसुद्धा नव्हते. त्याच्यामुळे ना मी केल्याने, तुम्हाला खरं सांगू का, तर आज ना आम्हाला कापूस लावायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकतात, बाहेर ना आभाळ पण चांगलं चाललं आहे. हे बघा, आभाळ पण भरपूर आलेला आहे. आणि कालचा जो पाऊस पडला होता ना, त्याच्यावरच तर आता आम्ही कापूस लावणार आहोत. सोबतच तूर बाजरी हे सुद्धा पेरणार आहोत. आणि अजून एक सांगते, आज ना आमच्या घरी येणार आहे माझ्या मम्मीची आई आणि मम्मीची मावशी, या दोघीजणी येणार आहेत. आणि ना मी काय काय शॉपिंग केली हे सुद्धा मी तुम्हाला ना दाखवते. आणि आज त्या दोघीजणी येणार आहे, त्याच्यामुळे ना मी थोडंसं खुशसुद्धा आहे, कारण त्यांना आणायला ना तिकडं पार म्हणजे लांब जावं लागतं. इथं जवळ काही जाणं येणं सोपं नाही आहे. मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो होतं, तर मी ना मिशोवरून ही ट्राउझर मागवली होती, जी मला एवढी काही खास आली नाही. त्याच्यामुळे ना तुम्हाला माहितीच असेल, आता ही जी ट्राउझर आहे ना, तर ही मी माझ्या लहान्या बहिणीला देणार आहे. आणि हा एक मी टॉप मागवलेला आहे, हा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. आणि मी अजून एक पार्सल मागवलं आहे, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे मी मागवलं आहे बॉडी वॉश. हे 127 मध्ये 3 आहेत. हे बघा, हे ना मी एका ॲडमध्ये पाहिलं होतं, तर लगेच मी ऑर्डर केलं. आता ह्याला यूज करून ज्यावेळेस मी यूज करेन ना, त्यावेळेसच कळेन की हे कसं आहे कसं नाही. तर आणि आज ना माझ्या मम्मीची आई आणि मावशी येणार आहे, तर त्यांनासुद्धा आणायला जायचे. मी जेवण करणार आहे. जेवण टमाट्याची चटणी सोबत जवसाची चटणी पण आहे, आणि चपाती. चला मग आता मी जेवण करून घेते. मस्त आमची 50 लावायची चालू झालेली आहे. सकाळपासून आम्ही 3 बॅगी लावलेल्या आहेत. तर मग आता इथला हा पट्टा झाला की आम्ही खाली जाणार आहोत. आणि खरं सांगते, आभाळ पण भरपूर आले, जे तुम्हाला दिसत आहे महाग.
एक तर ना आमच्या इकडे जास्त पाऊस पण नव्हता आणि त्याच्यामुळे आम्ही काही सरकी लावली नव्हती. हे बघा इकडे पण चालू आहे. आणि हे बघा आलेलं आबळ पण ना थोडंफार कमी पण झालंय. पण चला जाऊ दे, जे होईल ते बघितलं जाईल. जस्ट ना म्हणजे मग अशीच आम्ही सरकी लावून घरी आलोत आणि खरं सांगते माझे तर ना एवढे पाय दुखत आहे. आणि आल्या आल्या आजी आणि बघा दोघीजण मिळून भांडे घासायला आल्या आल्या भांडे घासायची ड्युटी ह्या दोघींकडे दिलेली. आणि ना खरं सांगते माझे तर पाय ना खूपच दुखत आहे. हे बघा मला कसं दिसतंय नाकातलं. कधी कधी ना मला असं वाटतं की मला नाकातलं जे आहे ना एवढं छान दिसत नाहीये. पहिलं गोल थोडंसं बरं होतं. आणि हे बघा हे ते मी नाही खडे केलेत. एकतर ना मी डोकं नाही उचललं त्याच्यामुळे माझा अवतार ना अजूनच बेकार दिसत आहे. मी ना डोक्याला मेहंदी लावलेली आहे, ती पण लाल कलरची. आणि खरं सांगते आता तुमच्या सर्वांना माहितीच असेल आता वटपौर्णिमा पण जवळ आलेली आहे आणि तसं तर मला ना मेहंदी लावायला खूप आवडते. त्याच्यामुळे ना मी मेहंदी लावली. आणि ज्यावेळेस केस धुतो त्यावेळेसच कळेल की ते किती लाल होतात. हे बघा हात पण माझे लाल झाले. तसं नाही, मी मेहंदी जी आहे ना तर माझ्या मम्मीच्या आईकडून लावून घेतलेली. आणि तुम्हाला एक सांगू का, मी जे पार्सल मागवले ते ना ते खरंच खूप छान आहे. पण झालं असं की मला जी ती पॅन्ट मी मागवली ती नाही ती काही एवढी परफेक्ट आली नाही. त्याच्यामुळे ती माझी जी पॅन्ट आहे ना ती माझ्या लहान्या बहिणीला देणार आहे. आणि सोबतच ना आता आमची सरकी जी आहे ना तर ती पूर्ण लावून झालेली आहे. त्याच्यामुळे ना सरकीचे जे टेन्शन आहे ना तर ते सगळं कमी झालंय. हे बघा हा जो टॉप आहे ना तर मी हा मागवला होता. तो काही असा आलेला आहे. टॉप तर खरंच खूप छान आहे. आणि साईडला ना मी फोटो देईल टॉपचा, त्यावेळेस तुम्हाला कळेल. आणि ह्याच्या बाह्या पण तुम्ही पाहू शकता खूप छान आहेत. त्याच्यामुळे ना मला हा ड्रेस खूप म्हणजे हा टॉप जो आहे ना खूप आवडला. आणि इथं पुढून ना ह्याला हे बंद आहेत लावायला, जे पण हे सुद्धा खूप सुंदर आहे. आणि खरं सांगते ऑनलाईनचे जे असे जे कुर्ती आहेत ना तर ते इतके भारी भारी येतात ना की विचारच करू नका. त्याच्यामुळे ना मी प्रत्येक जे मला जर टॉप वगैरे काही घ्यायचं असलं ना तर मी डायरेक्ट मिशोवरून घेत असते. आणि हा माझ्या अंगातला सुद्धा मिशोवरचाच आहे. आता चेहऱ्याला मस्त छान बेसन पीठ वगैरे लावले. खरं सांगते आई आणि आजीसोबत ना 8 दिवस हे कसे गेले हे सुद्धा कळालं नाही. आणि ना मग इथे ना त्यांचा जायचा सुद्धा टाईम झाला होता. आता माझ्या मम्मीची आई आणि आजी आलेली, माझ्या मम्मीची आई आणि मावशी आली होती ना, म्हणजे ह्या दोघी बहिणी. तर मग इथे ना मस्त त्यांना आम्ही जेवढं आमच्याकडून होईल तेवढं त्यांच्यासाठी केलं. मग आता ना त्यांना त्यांच्या गावाला जायचं होतं त्याच्यामुळे आईने ना आधीच पीस वगैरे आणून ठेवले होते. मग इथे ना मम्मीने तिच्या आईची वटी भरली. आणि वटी भरून झाल्यानंतर मस्त पाया वगैरे पडली. चला मग आता पुढचा जो व्हिडिओ आहे ना तर तो तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा. ना आता जस्ट आईला आणि आजीला तिथे सोडून आले आणि त्यांनी ना मला 100 रुपये दिलेत. पण काही पण म्हणा, त्यांनी दिलेले पैसे ना हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. एकतर ना आपण ज्यावेळेस लहान असतात ना त्यावेळेससुद्धा ते आपल्याला 10 नाही तर 20 रुपये देतच असतात. आणि तो एक आनंद वेगळाच असतो. आणि आता ना त्यांनी मला ना 100 रुपये दिल्यासाठी ना माझा हा आनंद थोडासा वेगळाच आहे. आणि तिकडे आई आणि भैया दोघं पण गवत काढतात. आणि शेरू ना माझ्या मागे मागे चालत. आणि इथे हे जे तुम्हाला दिसते ना हे धुडकं, इथं बडीला आम्ही जमिनीमध्ये गाडलं होतं. त्याच्यामुळे बडीची आता आठवण सारखीच येत राहील. पावसाने ना एवढा इथं आमच्या इकडे चिखल झालाय. आणि इकडे ऊस पहा मस्त छान खूप चांगलं भरपूर चिखल झालं. त्याच्यामुळे ना मला पायीत जावं लागलं. आणि हे बघा इकडं आमचा विहिरीकडचा हा नवीन रस्ता. आणि हे तुम्हाला काट्याचं झाड माहितीच असेल. आणि ह्याला पहा किती सुंदर छान अशी फुलं लागलीत. आणि सरकी सुद्धा आता आमची उगली एकदम मस्त छान. खड्डा जो केलेला आहे ना ह्याच्यात पण चांगलंच पाणी साचलेलं आहे. आणि एक ना तिकडल्या साईडला खड्डा आहे. हे बघा इकडे एक आणि इथे एक. आणि हे बघा, चला मी ना तुम्हाला आता ना विहिरीचं पाणी दाखवते. सगळ्यात पहिले ना तुम्ही हे फुलं पहा, एवढे सुंदर आलेत ना की विचारच करू नका. हे बघा किती छान दिसतात हे शोची फुलं. आणि ना हे बघा विहिरीमध्ये पाणी जे आहे ना तर ते काही असं झाले एकदम गडूळ गडूळ असल्याने. आणि खाली शेवाळं पण झाले चांगलंच. सर्वांना ना माझा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असाल तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. खरंच मला आजही आठवते ज्यावेळेस आम्ही असं मामाच्या गावाला जात होतो ना तर त्यावेळेस ना आम्ही आमच्या आईला भेटून येत होतो. आणि आता ना असं होत आहे की त्यांच्याकडे जायला टाईम तर आमच्याजवळ राहत नाही. त्याच्यामुळे ना मम्मी जी आहे ना तर ती तिच्या आईला कधी पण बोलवते, नाही करमलं की येतच असते आम्हाला भेटायला. आणि खरं सांगते अशीच आई आणि लेकीची माया असते. आणि ना
हे असंच प्रेम जे आहे ना तर ते शेवटपर्यंत असतं. कारण आई जी आहे ना तर ती आपल्यासाठी खूप काही करत असते. त्याच्यामुळे ना आई आणि लेकीची माया जी आहे ना तर ती कधीच कमी होत नाही.